नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झालेल्या पेपरमध्ये तांत्रिक प्रश्न कसे विचारण्यात आलेले होते त्याच्याबद्दल बघणार आहोत. हे जो पेपर होता हा TCSनं घेतलेला होता. आज आपण कसे प्रश्न आलेले होते याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आता जिल्हा परिषदला कसे पेपर येऊ शकतात. पेपर असाही पडू शकतो किंवा सोपाही पडू शकतो. जनरली महानगरपालिकेचे पेपर थोडेसे हार्ड असतात, तर जिल्हा परिषदला थोडासा लेवल कमी असू शकते, सांगता येत नाही. पण आपल्याला तांत्रिक जो अभ्यास आहे तो पदवीचा दिलेला आहे, त्याच्यामुळं अभ्यास करताना सगळा विचार करून अभ्यास करा. तर चला, पहिला प्रश्न पडलेला होता. हे जे काही कोड आहे इंडियन स्टँडर्ड 1478 1992 2010-2002 मधील पुनःपुष्टीनुसार श्रेणी 1च्या चिकणमातीच्या फरशीच्या स्वतंत्र नमुन्याचे किमान निर्दिष्ट आनमनी सामर्थ्य आहे. आता हे जे असतात ना, यांनी काय केलेलं असतं, हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करतं समजा इंग्लिशचं, त्याच्यामुळं काही शब्द असे असतात की ते आपल्याला कळत नाही. याचं उत्तर दिलेलं आहे 5 N/mm रुंदी. दुसरा प्रश्न बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग बिल्डिंग क्वांटिटीज आर मेजर्ड इन क्युबिक मीटर. याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता. तर ब्रिक मेजनरीमध्ये क्युबिक मीटरचा अभ्यास केला जातो असं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक पुन्हा कोडवरती प्रश्न पडलेला आहे. इंडियन स्टँडर्ड 10,500 2012 नुसार 10,500 2012 नुसार पिण्याच्या पाण्याचा कॅल्शियमच्या प्रमाणाची स्वीकार्य मर्यादा एक्सेप्टेबल लिमिट किती mg/लिटर आहे. तर 75 mg/लिटर असं दिलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न असा होता. खालीलपैकी कोणता एकत्रित प्रणालीच्या तुलनेत स्वतंत्र मलवाही प्रणालीचा एक तोटा आहे. म्हणजे त्यांनी पाण्यावर प्रश्न विचारला, त्यांनी जी ही प्रणाली, तर त्यांचं उत्तर आहे या प्रणालीत नळमार्गाच्या 2 संचांच्या देखभालाची आवश्यकता असते, त्यामुळे देखभाल खर्च अधिक असतो. 3 नंबरचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पाचवा प्रश्न पाहूया. पाचवा प्रश्न आहे. पोलादी रचनांमध्ये संपीडन घटकात वापरल्या जाणाऱ्या जोडण्यांची म्हणजे स्लिपलेसची रचना म्हणून केली जाते. तर त्याच्यामध्ये लहान स्तंभ म्हणून केली जाते. पोलादी रचनांमध्ये संपीडन घटकात वापरल्या जाणाऱ्या जोडण्यांची रचना लहान स्तंभ म्हणून केली जाते. त्यानंतर एक इंग्लिशमध्ये विचारण्यात आलं, इथं पण एक कोड विचारण्यात आलेला आहे. Which of the following line is classified as a Class A line according to Indian Standard 712 1984 नुसार. जो रिफॉर्मेट झालेला आहे, पुन्हा हे केलेल्या 2009 मध्ये. तर 712/1984 नुसार कोणता चुना वर्ग 1 मध्ये येतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी 2 नंबरचं उत्तर दिलेलं आहे. एमिन्शियली हायड्रोक्लोरिक लाईम यूज फॉर स्ट्रक्चरल पर्पज, हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. 7वा प्रश्न पुन्हा एक कोड पडलेला आहे. आता हे कोड लई मोठे आहे, तुम्ही कितीही अभ्यास करायचा प्रयत्न केला तर हे कोड होणार नाही. यावेळेस पडले याच्यामध्ये, याच्या अगोदर असे पडत नव्हतात, पण आता बघूया. IRC एक ॲक्टनुसार आहे 86/1983 हे रोड कॉर्पोरेशननुसार आहे. मैदानी भागातील नागरी रस्त्यांच्या रचनेत प्रदान करण्यात येणाऱ्या पायवाटेच्या काठाच्या वर बसवण्या योग्य प्रकारच्या आधार कणांची कर्वची उंची किती असते. तर 0.1 मीटर असं दिलेलं आहे. दुप्पट प्रबलित सिमेंट कॉन्क्रीटच्या तुळईच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. दुप्पट प्रबलित सिमेंट कॉन्क्रीटच्या तुळईच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा. तर 4 उदाहरणं दिलं चुकीचं ओळखायचं होतं, तर 1 नंबरचं चुकीचं होतं. त्याच्यानंतर एक पुन्हा कोडवरती प्रश्न पडलेला आहे. इंडियन स्टँडर्ड 800/2007 नुसार रिपांच्या संरचनेत जोडपट्टीची जाडी ही सर्वात आतील संयोजी अनुप्रस्थ कड्या किंवा मुख्य दंडाला लंब असलेला वितळ जोड यातील अंतराच्या 1/50 पेक्षा कमी नसावी असं आपल्याला दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न आहे. ओव्हनमध्ये वाळवलेला नमुना वातावरणात उघडा ठेवल्यास तो काही प्रमाणात वातावरणातील पाणी शोषून घेतो. हे पाणी म्हणून ओळखले जाते, तर त्याला मात्र आर्द्रता जल म्हणून ओळखले जाते. आता सायन्सचा प्रश्न वाटू राहिला आहे ना, 10वीचा सायन्स. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ सिमेंट इज डिटरमाइन युझिंग ब्लेन्स एअर परमनंटली टेस्ट ॲपॅरेटस. ही एक सिमेंटवरती केली जाणारी टेस्ट आहे, तर ती फाईननेससाठी केली जाते. फाईननेस हा एक गुणधर्म आहे, प्रॉपर्टी. त्यानंतर पुन्हा एक कोड विचारण्यात आलेला आहे. ॲज पर इंडियन स्टँडर्ड 456/2000 calculate the recommended value of the effective length of an RCC column with an unsupported length of 4.5 meter which is effectively held in position and
resistant against rotation at one end but not held in position nor restrained against rotation at the other end. तर 9 मीटर दिलेले आहे. हे एक प्रश्न होता. 13वा प्रश्न आहे, एक्स अक्षापासून 30 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळ असलेल्या अनियमित समतल स्तरिकेची घूर्णन त्रिज्या 10 mm आहे. त्याचा एक्स अक्षाकडील जडत्व आघूर्ण काढा. तर त्याचा 3000 mm 4 टाईम दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, द लॉस एंजलेस ॲब्रेशन व्हॅल्यू ऑफ कोर्स ॲग्रिगेट यूज फॉर सब बेस कोर्स कन्स्ट्रक्शन इन WBM पेवमेंट शोड नॉट एक्झीड 50%. पूर्ण प्रश्न म्हणजे त्यांनी पदवी लेवलचे घेतलेले. हे रोगनाथ म्हणजे BE लेवलचे वॉर्निश वापरल्या जाणाऱ्या शुष्काचे उदाहरण आहे. लिथार्ज हे वॉर्निश वापरल्या जाणाऱ्या शुष्काचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणते सूत्र एक अक्षीय उत्केंद्राला X सह WKN परिमाणाच्या बिंदू भाराच्या अधीन असणाऱ्या अशा स्तंभाची स्थिती व्यक्त करते आणि ज्यामुळे MX परिमाणाचा नमुना आघूर्ण उत्पन्न होतो. तर EX = MX upon W असं त्याचा फॉर्म्युला देण्यात आला. अ सिम्पल सर्क्युलर कर्व ऑफ रेडियस 150 मीटर इज टू बी सेट ऑन द ग्राउंड विथ अ सेंट्रल अँगल 60 डिग्री. कॅल्क्युलेट इट्स लेंथ लॉंग कॉर्ड. तर त्याचं उत्तर आहे 150 मीटर. त्याच्यानंतर आहे, विच ऑफ द फॉलोइंग सपोर्ट कॅन नॉट रेसिस्ट मोमेंट, फिक्स सपोर्ट, सिम्पल सपोर्ट, पिन सपोर्ट. तर त्याच्यामध्ये सिम्पल सपोर्ट आणि पिन सपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर आयताकृती विवृत्त प्रणालीत एका बिंदूवरील रुंदी 2 मीटर, खोली 1 मीटर आणि विमोचन 2 मीटर क्यूब सेकंद आहे अशी विशिष्ट ऊर्जा मोजा. तर 1.05 मीटर असं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर मातीच्या नमुन्याचे स्थूल एकक वजन 20 kN पर मीटर क्यूब आणि पाण्याचे प्रमाण 12% आहे. त्याचे शुष्क एकक वजन काढा. तर 17.85 kN पर मीटर क्यूब एवढं त्याचं आहे. मातीच्या गुणधर्मावर धनीकरणाच्या प्रभावाच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा. तर 4 नंबरचं उत्तर दिलेलं आहे, मातीचा पार्यायता त्याच्या रिक्तत्या गुणवत्तेवर अवलंबून नसते. अयोग्य विधान ओळखाय सांगितलेलं होतं आपल्याला चुकीचं. त्याच्यानंतर शुष्क प्रक्रियेद्वारे सामान्य पोर्टलँड सिमेंटच्या निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या खालीलपैकी 3 प्रमुख संज्ञांमध्ये साधर्म्य आहे आणि त्यातील एक संज्ञा वेगळी आहे. वेगळी संज्ञा निवडा. तर भर्जन ही वेगळी संज्ञा आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ द रिस्पेक्ट टू सरफेस टेन्शन आणि कॅपॅबिलिटी इन लिक्विड. तर 4 नंबरचं आपल्याला चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज डिटरमाइन इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बिटुमेन इन फॉर्म ऑफ इनर्ट मटेरियल. तर सॉल्युबिलिटी टेस्ट हे केले जाते. त्याच्यामधल्या ज्या टाकाऊ गोष्टी असतील त्या. खाली दिलेल्या विधानांचा विचार करा आणि मृदा माध्यमाच्या पर्यायतेवर परिणाम करणाऱ्या घटकांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. तर दोन्ही विधानं पार्यता ही पाण्याच्या विषेंद्रियतेच्या समप्रमाणात आणि त्याच्या एकक वजनाच्या व्यस्त प्रमाणात असते. मृदा माध्यमांच्या संपृक्ततेत प्रमाण हे मातीतील पार्यता बदलते. दोन्ही विधाने योग्य आहे. विधान बी योग्य आहे, विधान ए अयोग्य आहे. 5000 मीटर क्यूब या दराने 20 मीटर लांब, 2 मीटर उंच आणि 30 सेंटीमीटर जाड कुंपणाची भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या वीट कामाचा खर्च किती आहे. आता हा गणितातला सुद्धा प्रश्न आहे. तर 60,000 हे उत्तर देण्यात आलेलं होतं. आता मी इथं काही सोडून दाखवणार नाही. होकायंत्र सर्वेक्षणात खालीलपैकी कोणता स्थानिक आकर्षणाचा स्रोत नाही. तर PCC रस्ते हा स्थानिक आकर्षणाचा स्रोत नाही. त्यानंतर एक पॅरेग्राफ एक आपल्याला ही पण फिगर आलेली होती. व्हॉट डज द वर्टिकल 0 to 60 अँड हॉरिझॉन्टल 0 to 100 रेफरन्स लाईन ड्रॉ इन द प्लास्टिसिटी चार्ट ॲज पर IS सॉईल क्लासिफिकेशन सिस्टम इन फॉलोइंग फिगर रिप्रेझेंट. तर प्लास्टिसिटी इंडेक्स अँड लिक्विड लिमिट रिस्पेक्टिव्हली हे दाखवण्यात आलेलं आहे. एका द्रव्याच्या D व्यास असलेल्या गोलाकार थेंबामध्ये दाब तीव्रता असते. तर P = 4θ/D असं देण्यात आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज क्लासिफाईड ॲज अ खरीप क्रॉप. हा प्रश्न तर समजा पिकावरती टोबॅको असं होतं. त्याच्यानंतर बघा, रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था आणि गटाराच्या बांधकामासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सर्वेक्षणास प्राधान्य दिले जाते. स्थलाकृती सर्वेक्षणाला प्राधान्य दिले जाते. कॅल्क्युलेट द कंपेन्सेंट गार्डियंट व्हाईल अलाइनेड अ हिल रोड विथ अ रुलिंग गार्डियंट ऑफ 6% ऑफ हॉरिझॉन्टल कर्व विथ रॅडियस 100 मीटर 5.25% असं देण्यात आलेलं आहे. इंडियन स्टँडर्ड
10,500 2010नुसार पुन्हा एक कोड पडला, पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडच्या प्रमाणाची कमाल स्वीकार्य मर्यादा किती आहे? तर 1 mg/लिटर असं म्हटलेलं आहे. रेषा PQचा चुंबकीय दिगंश S30 डिग्री ईस्ट आहे, दिक्पात 5 डिग्री 30 पूर्व असेल तर वास्तव दिगंश मोजा. तर हे याला काढावं लागतं आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग लॅबोरेटरी टेस्ट ऑफ सेल्फ कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट यूज इन टर्म ब्लॉकिंग रेशो इन एक्सप्रेस पासिंग ॲबिलिटी ऑफ ACC? तर एल बॉक्स टेस्ट ही केली जाते. एखाद्या जलाशयातून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पन हानीचा अंदाज घेण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रायोगिक समीकरण वापरले जाऊ शकते? तर मेयरचे सूत्र वापरले जाऊ शकते. त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या ई-वेस्ट या शब्दात कशाचा समावेश होतो? तर इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल दोन्हीमुळे निर्माण होणारा कचरा. विच ऑफ द फॉलोइंग ॲसम्पशन आर नॉट ट्रू विथ रिस्पेक्ट विलियर कॉलम थेरी? एक थेरी हे प्रश्न पडलेला होता. खाली दिलेल्या खोलीसाठीच्या किमती विचारात घेऊन 60 mm व्यासाच्या केसिंग पाईपची 60 mm खोलीपर्यंत सच्छिद्र करण्यासाठी येणारा एकूण खर्च काढा. तर किती खर्च येईल असं विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते मातीचे धरण निकामे होण्यासाठी कारण नाही? तर परिभ्रम. तर अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवडचा ही एक रिस्पॉन्स शीट मला टेलिग्रामवरती मिळालेली होती, त्याच्यावरती मी आता व्हिडिओ बनवला. असे प्रश्न पडू शकतात किंवा एवढी हार्ड लेवलही आता येणार नाही, होऊ शकतं एखाद्या वेळेस. पण IBPS घेतात तर IBPS काहीही करू शकतो. त्यांना पदवी लेवलचा अभ्यासक्रम दिलेला आहे, त्याच्यामुळे ते काहीही टाकू शकतात. पण अवघड जाईल तर सगळ्यांनाच अवघड जाणार आहे, तुम्हालाच अवघड जाईल असं नाही आहे. तर तुम्ही फक्त व्यवस्थित तयारी करा, व्यवस्थित तयारी चालू राहू द्या. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.